कोण म्हणतंय? तो वारकरी. कशासाठी? फक्त एका नया पैशासाठी. आणि तो उभा राहिला आणि तसाच खाली पडला. आणि ही लागली मोठमोठ्याने रडायला. कधी नवस वारीला गेले, वारीवरून आल्या आल्या बरे मेले. मोठमोठ्याने रडायला लागली. सगळा गाव गोळा झाला. लोक म्हणले काय झालं? आता वारीवरून आला बिचारा, आम्ही आयुष्यभर वाऱ्या केल्या, आम्हाला कधी असं मरण आलं नाही, याला एकदाच वारी केली. काय पुण्यवान माणूस आहे. मग त्याला वाटलं आता आम्ही गेलो म्हटलं तरी हा वासुदेव निघून जाईन. पण तो म्हटलं वासुदेव असते, म्या बोलविल्या वेदू बोले. भगवंताला काय कळायला लागलं. त्यांनी ठरवलं आता मी ज्याच्यासाठी या ठिकाणी आलोय त्याची शेवटच करून आपण निघून जायचं. त्याला अग्निसंस्कार करूनच मग मी जाईल, कारण त्याच्या नावावर मी इथं आलोय. मग हा आपल्याला पेटवल्याशिवाय काय आता जात नाही. सर्व अंत्ययात्रेची तयारी झाली. याला वाटलं आपण का नवा, तर नया पैसा जातोय. शेवट पत्र्या खाली गेला, पण त्यांनी होई नाही का चुई नाही, काहीच नाही. त्या वासुदेवाला वाटलं एका नव्या पैशासाठी माणूस मरण पत्करतोय. वासुदेव म्हणले अरे उठ बाबा, माझा नया पैसा सुटला. तुम्हाला तुमचा पैसा सुटला. हा पठ्ठ्या लगेच उठला. विठाला 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 म्हणजे तुकोबाराय सांगतात इतकंही मनुष्याने कंजूस नसावं. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. इतकं तुकोबाराय सांगतात. इतकं प्रेम आपलं भगवंतावर असावं. कसं असावं? भगवंतावर आपलं प्रेम कसं असावं मला सांगा. समाज जर जिंकायचा असेल तर काय पाहिजे? कला पाहिजे. कलेने समाज जिंकला जातो. पत्नी जर जिंकायची असेल तर काय पाहिजे? धनवंताला